Police Press. रबाळे पोलीस ठाणे हद्दीत 6 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा गुन्हे शाखेने छडा लावत 5 आरोपींना अटक केली आहे. संदीप गवस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हल्ल्यात अमित मोर्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पुढील तपास सुरू आहे. पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज पोलीस प्रेस पब्लिक पॉवर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पंकज दिनांक 6/4/2026 रोजी यातील विक्टीम संदीप गवस आणि अमित मौर्या यांच्यावर साईनाथवाडी ऐरोली या भागामध्ये गोळीबार झालेला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे CR नंबर 307/2026 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 307 विथ आर्म्स ॲक्टचा. या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेप्रमाणे जवळपास 5 ते 6 पथक तयार करण्यात आलेले होते. याच्यामध्ये क्राईम ब्रँचचे पथक आणि पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून यामध्ये 5 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. ते स्वतः शस्त्र प्रोक्यूर केलेलं होतं, बाहेरून आणलेलं होतं बिहारमधनं. त्या संदर्भात सुद्धा तपास चालू आहे आणि इतर जे अँगल्स आहे त्याला कोणी मदत केली का हे पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल. सर, जे बाईक होती त्याच्यावर नंबर नव्हता, ज्यांचे म्हणजे अटॅक करण्यात आला होता, तर आरोपीचा ट्रेस कसा तुम्ही केला? याच्यामध्ये तांत्रिक तपास आणि पोलीस स्टेशनच्या टीम्स होत्या, त्यांच्याकडे असलेल्या इंटेलिजन्सच्या आधारावर त्या बाईक चोराचा शोध घेण्यात आलेला आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांचा सुद्धा तशाच प्रकारे शोध घेण्यात आलेला आहे. बाईक यांनी चोरी केली होती की म्हणजे दुसऱ्या कोणी चोरी केली? बाईक दुसऱ्या व्यक्तीने याच्याकडे कसं काय आली? त्यांनी एका जणाच्या मार्फत ती त्याच्याकडे पुरवली. खरेदी केली होती.